तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक कमेंट्स आली होती की आपण एक संभाजीनगरच्या बाबतीत जे वेळापत्रक आहे ते अपलोड केलं होतं आणि त्यामध्ये आपल्याकडे त्या दिवशी PDF जी आहे ती उपलब्ध होत नव्हती. त्या कारणामुळे आपण ते स्वतः हातांनी लिहिलं होतं. ते सुद्धा करेक्ट आहे. परंतु आज एक कमेंट्स आपल्याकडे आली होती की सर हे खरं आहे का तुमच्या भरोश्यावर? त्या कारणामुळे मला असं वाटलं की तुम्हाला ॲक्च्युअली स्वतः मोबाईलवर कॉम्प्युटरवर न जाता, कॉम्प्युटर सेंटरवर न जाता, कुणाला न विचारता तुम्हालाच एक अपडेट मिळाली पाहिजे, माहिती मिळाली पाहिजे आणि ही तुमच्या मोबाईलवर मिळाली पाहिजे असं मला वाटलं. म्हणून तुम्हाला आज मी तुमचं प्रत्येक जिल्ह्याचं म्हणजे तुमचा जिल्हा कोणताही असो त्या बाबतीत अपडेट काय आहे हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर समजली पाहिजे. यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगणार आहे की तुमची जी अपडेट आहे, तुमची शारीरिक पात्रता कधी आहे, कागदपत्र पडताळणी कधी आहे किंवा मग तुम्हाला मिळालेले मार्क्स तुम्हाला कसे समजतील, कसे दिसतील. तर आज सर्व आपण डिटेल यामध्ये बघणार आहोत. कट ऑफ सुद्धा यामध्येच लागणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. तर ओके, सुरू करू आपण. यामध्ये बघा, आपल्याला गुगलमध्ये जावं लागेल. गुगलमध्ये जा किंवा क्रोममध्ये जा. ओके, त्यानंतर इथं बघा तुम्हाला काय टाईप करावं लागणार आहे. होमगार्ड ऑनलाईन रजिस्ट्रेशन इथं येणार आहे. बघा या ठिकाणी ऑनलाईन होमगार्ड रजिस्ट्रेशन या ठिकाणी आल्यानंतर बघा तुम्हाला इथं काय करावं लागणार आहे की डेस्कटॉप मोड तुम्हाला ऑन करावा लागणार आहे मोबाईलचा. डेस्कटॉप मोड म्हणजे हा इथं या 3 जे डॉट आहेत या ठिकाणी जायचं आहे आणि या ठिकाणाहून तुम्हाला इथं क्लिक केल्यानंतर या 3 ठिकाणावर 3 डॉटवर तुम्हाला इथं खाली बघा इथं डेस्कटॉप साईट इथं ऑन करावी लागणार आहे. माझी ऑन आहे, तर तुम्हाला सुद्धा इथं ऑन करावी लागणार आहे. तुम्हाला अशाच प्रकारचा जो एक फॉर्मॅट आहे तो दिसणार आहे. यानंतर काय करायचं आहे आपल्याला, तर एनरोलमेंट अप्लिकेशन फॉर्म इथं क्लिक करायचं आहे. या ठिकाणावर एनरोलमेंट अप्लिकेशन फॉर्म या ठिकाणावर क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर डायरेक्ट होमगार्ड महाराष्ट्र डाटा मॅनेजमेंट सिस्टीमचं पेज ओपन होईल आणि यामध्ये तुम्हाला आता सध्या फॉर्म भरण्याची काही गरज नाही. भरपूर जणांनी फॉर्म भरलेले आहेत. या ठिकाणी डिस्ट्रिक्ट वगैरे टाकता येतो. सध्या नागपूर, ठाणे आणि पालघरचे मला वाटते फॉर्म भरता येत असतील. ओके, आता आपल्याला पुढे जायचं आहे. यामध्ये या ठिकाणी बघा या कॉर्नरला HSG एनरोलमेंट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढे HGS एनरोलमेंटवर क्लिक करायचं आहे. एनरोलमेंटवर क्लिक केल्यानंतर ओके, एनरोलमेंटवर क्लिक केल्यानंतर बघा असं तुम्हाला साईट ओपन होईल. अशी साईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आता या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे महाराष्ट्र राज्य होमगार्ड नोंदणी 2024. हे सर्व मोबाईलवर तुम्ही करू शकता. त्या कारणामुळे टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे. तुमच्या जिल्ह्याचं जे अपडेट आहे, जे वेळापत्रक आहे, हे तुम्ही स्वतः चेक करू शकता. आता या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर काय होणार आहे, तर बघा या ठिकाणी क्लिक करू आपण. ओके, ठीक आहे. आता क्लिअर ओपन झालेलं आहे सर्व. हे महाराष्ट्र होमगार्डचं सर्व होमगार्ड नोंदणी जाहिरात माहितीपत्रक सर्व आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघा सर्व जिल्हे आहेत, हे सर्व जिल्हे आहेत, हे सर्व जिल्हे आहेत. त्यानंतर ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. बघा या ठिकाणी वर लिहिलेलं आहे, माहिती दिलेली आहे या ठिकाणी आणि जे नोटिफिकेशन आहे, जी माहिती आहे ती तुम्हाला या कॉलममध्ये मिळणार आहे. बघा उमेदवाराकरिता पुढील सूचना. काही जरी सूचना होमगार्डच्या बाबतीत असल्या तर तुम्हाला ते या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. बघू आपण एक संभाजीनगरचीच आपण बघू डिटेल काय आहे. तर या ठिकाणी आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी जिल्हा आपण सिलेक्ट करणार आहोत. बघा छत्रपती संभाजीनगर जिल्हा होमगार्ड नोंदणी. इथं काय लिहिलेलं आहे बघा, आता इथं छत्रपती संभाजीनगर जिल्हा होमगार्ड नोंदणी आणि इथं या ठिकाणी लिहिलेलं आहे कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणीसाठी सूचना. तर आता या ठिकाणी आपण क्लिक करू. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा आता या ठिकाणी माझ्याकडे ही PDF डाउनलोड झालेली आहे. या ठिकाणी बघा ओपन करू आपण. ओपन केल्यानंतर बघा ती ओपन होत आहे आता. म्युच्युअल फंड ने इंडिया का ओके, ऑनलाईन असल्या कारणामुळे ॲड वगैरे त्या सुरू असतात. बघा आता या ठिकाणी जाहिरात ओपन झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा होमगार्ड नोंदणी कार्यक्रम. आता यामध्ये बघा तुमच्या वेळापत्रकानुसार तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे की तुमचा जो नोंदणी क्रमांक आहे, या ठिकाणी नोंदणी क्रमांक आहेत सर्व तुमचे आणि या ठिकाणी तुम्हाला कधी हजर राहायचं आहे ते आणि हे तुमचे नोंदणी क्रमांक, एकूण विद्यार्थी त्या दिवशी किती हजर राहतील त्या बाबतीत ते दिलेलं आहे. आणि या ठिकाणी सर्व डिटेल तुम्हाला इथं बघा कुठं हजर राहायचं आहे,
गोकुळ पोलीस कवायत मैदान वगैरे सर्व डिटेल तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. ही अपडेट देणं तुम्हाला आवश्यक होतं, कारण की तुम्हाला मोबाईलवर सुद्धा अपडेट मिळू शकते आणि माहिती तुम्हाला मिळू शकते. तर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची माहिती तुम्ही या ठिकाणून घेऊ शकता. ओके. बघा आता हे आपण तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अ, याचप्रमाणे आपल्याला प्रत्येक जिल्ह्याची माहिती या ठिकाणी पाहता येते. Googleमध्ये जायचं, होमगार्ड टाईप करायचं, होमगार्ड ऑनलाईन रजिस्ट्रेशन येईल. त्यानंतर तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे समोर क्लिक करत जायचं आणि अशी डिटेल माहिती सर्व तुमच्याकडे उपलब्ध होणार आहे. बघा आता इथे तुम्हाला सर्व जिल्हे आहेत. कुठल्या जिल्ह्याशी संबंधित तुम्ही आहे हे तुम्हाला माहिती हवं. त्यानंतर तुम्हाला इथं नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. परंतु आता इथं बघा तुम्हाला उमेदवारांसाठी सूचना दिलेल्या आहेत. तर प्रत्येक जिल्ह्याच्या सूचना हे वेगळ्या आहेत. प्रत्येक जिल्ह्याचं जे वेळापत्रक आहे फिजिकलसाठी हे वेगळं असणार आहे. त्या कारणामुळे तुमच्या जिल्ह्याचं तुम्ही कोणत्याही जिल्ह्याचं इथं चेक करू शकता. तुम्हाला या ठिकाणी क्लिक करावं लागणार आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला इथं क्लिक करावं लागणार आहे. समजा तुम्हाला जर नंदुरबार जिल्ह्याची माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाची सूचना कागदपत्र पडताळणी या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे. ओके. मी सध्या क्लिक करत नाही, कारण की क्लिक केल्यानंतर मग ते PDF डाउनलोड होईल. PDF डाउनलोड झाल्यानंतर मग ते ॲड वगैरे येतात. त्या कारणामुळे ते व्हिडिओ आपला लांब होणार आहे. तुम्हाला मी एक करून दाखवलेलं आहे छत्रपती संभाजीनगरचं. त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा इथं करायचं आहे आणि कट ऑफ सुद्धा तुम्हाला इथंच समजणार आहे. बघा आता इथं साताऱ्याचं सर्व झालेलं आहे. बघा या ठिकाणी साताऱ्याची डेटसुद्धा संपलेली आहे. डेटसुद्धा संपलेली आहे. त्यानंतर इथं काय झालं आहे, त्यांनी सातारा मैदानी चाचणी तांत्रिक अर्हता प्राप्त गुण, म्हणजे यांना फिजिकलचे मार्क्ससुद्धा ओपन झालेले आहेत आणि तांत्रिक अर्हताचे गुणसुद्धा ओपन झालेले आहेत. त्या कारणामुळे तुम्ही या ठिकाणी क्लिक करून साताऱ्याचे ज्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळालेले आहेत ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर तांत्रिक अर्हता कोणते विद्यार्थी धारण करत आहेत किंवा त्यांना तांत्रिक अर्हतेच्या माध्यमातून किती गुण मिळत आहेत हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. त्या कारणामुळे तुम्हाला अपडेट देणं ही अत्यंत आवश्यक होतं. म्हणून तुम्हाला ही अपडेट दिलेली आहे. तुम्ही सुद्धा चेक करा तुमच्या मोबाईलवर. मोबाईलवर सुद्धा आपण हे चेक करू शकतो. कॉम्प्युटर सेंटरवर तुम्हाला जायची काही गरज नाही. ओके. ते कमेंट्स मी वाचली, त्या कारणामुळे मला असं वाटलं की ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, की तुमची स्वतःचीच तुम्ही स्वतः चेक करू शकता आणि तुम्हाला सुद्धा खात्री येऊन जाईल की आपलं ग्राउंड कोणत्या दिवशी आहे आणि तुम्ही सुद्धा शुअर होऊन जाल. ओके. धन्यवाद.